आई, मी नाही बदललं ग. मुलाचे आईस पत्र. ठरल्याप्रमाणे थाटामाटात सचिनचं व नेहाचं लग्न पार पडलं आणि दोघांच्याही नवीन आयुष्याला सुरुवात झाली. मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे दोघेही खूप खुश होते. सचिन व नेहा यांच्या हनीमूननंतर त्यांच्या दिनचर्येला सुरुवात झाली. सचिनचे आई बाबा, सचिन व नेहा असं त्यांचं छोटंसं आनंदी कुटुंब होतं. माहीत नाही या आनंदी कुटुंबाला कुणाची नजर लागली. हळूहळू आई व मुलामध्ये खटके उडू लागले व आईला वाटू लागलं की आपला मुलगा बदलला आहे. किती कष्ट घेतलेत याला मोठं करण्यासाठी. थोडी तरी जाण आहे का. बायको आली नाही की तिच्या तालावर नाचायला लागला. घरात अबोला वाढला व सुखी परिवाराचं चित्रच पालटलं. बायको आणि आईमध्ये सचिनचे सँडविच होत होते आणि ते काही सचिनला पटत नव्हते. म्हणून आईचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि आईला काहीतरी खास गिफ्ट द्यावे असे सचिनने ठरविले. हे त्याने पत्रातून आपलं मन आणि आईचा होणारा गैरसमज दूर करायचे ठरविले. प्रिय आई, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई, तू नेहमी आनंदात असावं असं मला वाटतं, जसं तू आधी असायची. पण तू माझ्या लग्नानंतर बदलली आणि तुझा आनंदी चेहरा हरवला. आई, तुझा हा चेहरा मला नाही बघवत म्हणून पत्रातून मोकळे व्हायचा प्रयत्न करतोय. आई, माझं लग्न झालं. मी नाही बदललं ग. माझं जग बदललं आहे. माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे, ज्यात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे, ती म्हणजे नेहा. मला कळत नाही आई की मी आपलं घर आधीसारखं आनंदित कसं ठेवू. खूप अवघड वाटतंय, कारण इतके दिवस तू होती माझ्यासोबत दरवेळी. आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय. लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाही आई. इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभाव्या लागतात. आई, फक्त इतकं लक्षात ठेव, मी नाही बदललो. माझं जग बदललं आहे. माझी बायको तर सोड, जगातली अशी कोणतीच शक्ती तुला माझ्यापासून लांब करू शकत नाही. तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग मी बायको येण्याने कसा विसरेन. आई, माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग सोडलंय. तिलाही हे जग नवीन व अनोळखी आहे. ती आपल्या घरात रुळावी, तिलाही आपलं जग आवडावं म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो. याचा अर्थ असा नाही आई की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं. कधी कधी तिच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो, कारण ती अजून बालिश व अल्लड आहे. तुझ्या इतका अनुभव व समजूतदारपणा नाही तिच्यात. सगळ्यांसमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागलो तर तिला अपमानित झाल्यासारखे वाटेल या नवीन जगात. म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं उचित वाटतं. याचा अर्थ असा नाही आई की मी तिला बोलत नाही. कधी कधी मी तिला एकटीला फिरायला नेतो, कारण तू आणि बाबा असताना ती इतक्या मनमोकळेपणाने राहू नाही शकणार. आम्ही समवयस्क असल्याने स्वतंत्र भटकू शकतो. तिच्या आईवडिलांशी बोललेलं, काळजी केलेलं तुला नाही आवडत. पण आई, मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला दिलेस, ते मी कसं विसरू. ज्या आईवडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे, ती चांगल्या घरात आनंदात आहे याचा विश्वास त्यांना देण्याचा प्रयत्न करतो ग आई. तुझ्यात व नेहात भांडण झालं की मी शांत बसतो, कुणाचीही बाजू घेत नाही. याचा तुला राग येतो. पण आई, तू आणि नेहा दोघेही मला खूप महत्त्वाचे आहात. तुम्हा दोघांसाठी माझ्या मनात महत्त्वाचे स्थान आहे. अशा वेळेस माझ्या बोलल्याने दोघांपैकी कुणाचेही मन दुखवू नये हीच भावना असते ग. मी नेहाला समजावलं आहे की तू या कुटुंबासाठी काय काय केलं आहे. तुझ्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत. फक्त तिला थोडा वेळ दे या घरात ॲडजस्ट करायला. मला खात्री आहे तुला हवी तशी सून तुला मिळेल. आई, मी हॉस्टेलला होतो तेव्हा कसा रडायचो तुला आठवतंय ना. तुझी फार आठवण यायची ग. तसंच नेहालाही तिच्या घरच्याची आठवण येत असेल. म्हणून प्लीज तिला मुलगी म्हणून स्वीकार. तिला समजून घे. लहान मुलांसारखं तिला सगळं शिकव. नेहा इतकी वाईट नाही ग. ती तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल. ती रागवली, चिडली तर मला जवळ घेऊन जसं समजवते तसंच तिलाही घे. तिची समजूत काढ. नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल ग आई. मी काही गोष्टींसाठी तुला बोललो असेल, रागराग केला असेल. आता मी नेहाला त्याच गोष्टीवरून बोलत नाही तर तुला वाईट वाटतं, माहीत आहे मला. पण आई, आता मला स्त्रीचं महत्त्व कळायला लागलं ना. तेव्हा लहान असल्यामुळे काही चुका झाल्या माझ्याकडून. त्यासाठी मी क्षमा मागतो तुझी. मला माफ कर आई.
खरंच चुकलो मी त्यावेळी, समजू शकलो नाही तुला. मी नेहाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण स्वतंत्र देतो, कारण तुझी स्वप्न बाबांच्या दबावाखाली अपूर्ण राहिली. त्याचं दुःख अजूनही आहे तुला. त्यासाठी तू बाबांना आजही दोष देते. म्हणून मला नेहाची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी असे वाटते. आई, तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस. तू निवांत राहा. माझ्या हृदयातील तुझे स्थान कोणीही नाही घेऊ शकत. मला माहीत आहे, माझ्यावरच्या अतूट प्रेमामुळेच तुझ्यात ही असुरक्षिततेची भावना आली आहे. उगीच गैरसमजूत करून माझ्यापासून लांब जाऊ नकोस गाई. मला आणि नेहाला तू आयुष्यभर हवी आहेस गाई. ही तुला दुःखी ठेवून आम्ही दोघेही खुश राहू नाही शकणार. तूच माझा आधार आहेस. प्लीज माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार. तुझाच सचिन. मी शेवटी इतकंच सांगू शकते, आई व मुलाचं नातं खूप अतूट. ती जागा कोणीच नाही घेऊ शकत. ती आपली फक्त गैरसमजूत असते. आणि हो, एक सून म्हणून प्रत्येक सासूला एकच सांगणं आहे की आई, तुमची जागा कोणीच नाही घेऊ शकत. ना कोणती सून ती हिरावून घेणार. तुम्ही आई म्हणून भक्कमपणे मुलाच्या व सुनेच्या पाठीशी उभे राहा. जितकी आई म्हणून तुमच्या मुलाला तुमची गरज आहे, तितकीच तुमच्या सुनेलाही सासू म्हणून हव्या आहात तुम्ही. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.